राजकारणात एक अतिशय प्रसिद्ध नियम आहे, सत्तेच्या सारेपाटावर राजाला सर्वात मोठा धोका हा शत्रूकडून नसतो तर तो स्वतःच्याच वजिराकडून असतो। आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः महायुतीमध्ये असाच एक भयंकर डाव पडला आहे, ज्याने राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झोप उडवली आहे। मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव साताऱ्यात आहे, हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। एकनाथ शिंदे जेव्हा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या बालेकिल्ल्यात दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी तिथे हजर राहणे अपेक्षित असते। पण राजकारण हा खेळ इतका सोपा नाही। आज एकनाथ शिंदे साताऱ्यात असताना त्यांच्याच पक्षाच्या एका अत्यंत बड्या आणि जवळच्या आमदाराने उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे थेट पाठ फिरवले आहे। एवढंच नाही तर या आमदाराने आपल्या आमदारकीचे आणि विकास कामाचे संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदेंना देण्याऐवजी थेट देवेंद्र फडणवीस आणि भाजपला दिले आहे। मित्रा, ज्या 40 आमदारांच्या जीवावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि नंतर उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली, त्यातलाच एक प्रमुख शिलेदार आता शिंदेंची साथ सोडून थेट भाजपच्या वाटेवर निघाल्याची अत्यंत खात्रीलायक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। आता तू विचार करशील की स्वतःचा उपमुख्यमंत्री असताना हा आमदार भाजपाच्या गळाला का लागतोय? भाजप पडद्यामागून एकनाथ शिंदेंचा कोणता गेम करत आहे? साताऱ्याच्या या अंतर्गत राजकारणात अजित पवार गटाचा काय संबंध आहे? आणि सर्वात महत्त्वाचे, व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुला सांगणार आहे की या आमदाराच्या बंडखोरीमुळे मातोश्रीवर का जल्लोष साजरा होत आहे। हा असा एक मास्टर स्ट्रोक आहे जो आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्ण दिशा आज बदलून टाकणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघ। तर चल मित्रा, या भयंकर राजकीय भूकंपाची सुरुवात कुठून झाली आणि नेमकं घडलं काय ते अगदी स्टेप बाय स्टेप पुराव्यानिशी समजून घेऊया। सध्या निवडणुकांचे वारे अतिशय वेगाने वाहत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। साताऱ्यातील कोरेगाव हा अतिशय महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि इथले विद्यमान आमदार आहेत महेश शिंदे। 2019 मध्ये महेश शिंदे हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते। जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारले आणि ते गुवाहाटीला गेले, तेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या पहिल्या काही आमदारांमध्ये महेश शिंदे यांचे नाव सर्वात पुढे होते। म्हणजेच ते एकनाथ शिंदेचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू शिलेदार मानले जातात। पण आज अचानक राजकारणाची हवाच बदलली। मुख्यमंत्री साताऱ्यात असताना आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्र्याच्या एकाही अधिकृत कार्यक्रमाला हजेरी लावली नाही। राजकारणामध्ये प्रोटोकॉल असतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्यावर स्थानिक आमदारांनी तिथे उपस्थित राहायचे असते, पण महेश शिंदेनी जाणीवपूर्वक ही दांडी मारली। जेव्हा त्यांना पत्रकारांनी याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर हे उपमुख्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकवणारे होते। महेश शिंदे उघडपणे म्हणाले, माझ्या कोरेगाव मतदारसंघातील जी काही हजारो कोटींची विकास कामे झाली आहेत त्याचे 100% श्रेय हे केवळ आणि केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते। मित्रांनो, विचार करा, स्वतःच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असताना एक आमदार स्वतःच्याच मंत्र्याचे नाव न घेता मित्र पक्षाच्या नेत्याचे गोडवे गात आहे। राजकारणामध्ये हा योगायोग नसतो, हा स्पष्ट बंडखोरीचा इशारा असतो। आता इथेच खरी क्युरिओसिटी निर्माण होते, महेश शिंदेंना अचानक देवेंद्र फडणवीसांचा इतका पुळका का आला? सत्तेमध्ये असूनही ते स्वतःच्याच पक्षाला का डॅमेज करत आहेत? मित्रा, यामागे लपलंय तिकीट वाटपाचं सर्वात भयंकर गणित। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जे अनेक सिक्रेट सर्वे केले आहेत त्यामध्ये स्पष्ट झाले आहे की शिंदे गटाच्या अनेक विद्यमान आमदारांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे। दुसरीकडे कोरेगाव मतदारसंघ हा कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। इथे शशिकांत शिंदे यांच्यासारख्या तगडा नेता मोविवाकडून उभा राहण्याची शक्यता आहे। महेश शिंदेंना हे पक्के माहीत आहे, जर त्यांना पुन्हा निवडून यायचे असेल तर त्यांना भाजपच्या कॅडरची आणि त्यांच्या ताकदीची अत्यंत गरज आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी महेश शिंदेंना स्पष्ट ऑफर दिल्याची चर्चा आहे। ऑफर अशी आहे की जर तुम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर तुमचा विजय 100% निश्चित आहे, पण जर तुम्ही शिंदे गटाच्या चिन्हावर लढलात तर आम्ही मदत करू शकणार नाही। आणि याच तिकीट कापण्याच्या किंवा पराभवाच्या भीतीने महेश शिंदे आता एकनाथ शिंदेची साथ सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये असल्याचे बोलले जात आहे। फडणवीसांचे गोडवेगाने हा त्याच प्लॅनिंगचा पहिला टप्पा आहे। स्वतःचे राजकीय भविष्य वाचवण्यासाठी आता आमदारांनी आपल्याच नेत्याला डोळे दाखवायला सुरुवात केली आहे। पण मित्रा, ही खेळी फक्त एका आमदारापुरती मर्यादित नाही, हा भाजपचा एकनाथ शिंदेसाठी रचलेला सर्वात मोठा चेकमेट आहे। साताऱ्याचे राजकारण अतिशय गुंतागुंतीचे आहे। तिथे उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले जे भाजपमध्ये आहेत यांचे मोठे वर्चस्व आहे। भाजपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः साताऱ्यात आपले 100% वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे। पण मध्ये अडचण आहे ती शिंदे गट आणि अजित पवार गटाची। भाजपने आता अतिशय हुशारीने एक रणनीती आखली आहे, मित्र पक्षाच्या आमदारांनाच आपल्या पक्षामध्ये ओढून घेणे। जर महेश शिंदेसारखा तगडा आमदार भाजपने आपल्याकडे खेचला
तर साताऱ्यामध्ये शिंदे गटाची ताकद शून्यावर येईल. एकीकडे एकनाथ शिंदे म्हणत आहेत की आमची महायुती भक्कम आहे, आम्ही एकत्र निवडणूक लढणार, आणि दुसरीकडे भाजप त्यांच्याच पायाखालची सतरंजी ओढत आहेत. मित्रांनो, हा शिंदे गटासाठी एक अतिशय खतरनाक अलार्म आहे, कारण जर आज साताऱ्यातून एका आमदाराने भाजपची वाट धरली तर उद्या मराठवाडा आणि कोकणातूनही शिंदे गटाचे आमदार स्वतःचे तिकीट मिळवण्यासाठी कमळाच्या आश्रयाला जातील. हीच भाजपची पॉलिटिकल चाणक्य नीती आहे. शिंदेचा पक्ष हळूहळू कमकुवत करून संपूर्ण ताकद भाजपच्या हातामध्ये एकवटणे. तर आता तो सर्वात मोठा क्लायमॅक्स, ज्याची मी तुला सुरुवातीला गॅरंटी दिली होती. मित्रा, या महायुतीतील अंतर्गत राड्याचा आणि महेश शिंदेच्या बंडखोरीचा सर्वात मोठा फायदा कोणाला होत आहे? तो फायदा होत आहे मातोश्रीला, म्हणजेच उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरे आजकाल त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये एक वाक्य वारंवार बोलत आहे, जे मला सोडून सत्तेच्या लालसेपोटी गेले त्यांची अवस्था आज भाजपच्या गुलामासारखी झाली आहे. त्यांना आज स्वतःचे तिकीटही स्वतःच्या मर्जीने वाटता येत नाही, आणि महेश शिंदेच्या या कृतीने उद्धव ठाकरेंचे हेच विधान 100% खरे ठरवले आहे. लोकांमध्ये आता स्पष्ट मेसेज जात आहे की ज्या आमदारांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारून सुरत आणि गुवाहाटी गाठली होती, तेच आमदार आज स्वतःच्या तिकीट वाचवण्यासाठी भाजपसमोर नतमस्तक होत आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागात ठाकरेंप्रती असलेली सहानुभूतीची लाट आणखी प्रबळ होणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची अवस्था आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. जर त्यांनी महेश शिंदेंवर कारवाई केली तर या निवडणुकीमध्ये पक्षातील फूट चव्हाट्यावरती येईल आणि भाजप दुखावला जाईल, आणि जर त्यांनी काहीच कारवाई केली नाही तर पक्षामध्ये असा मेसेज जाईल की एकनाथ शिंदे अत्यंत कमकुवत आहेत, इथून जो तो उठेल आणि भाजपमध्ये जाईल. थोडक्यात सांगायचे तर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी जो डाव उद्धव ठाकरेंसोबत खेळला होता, तोच डाव आता 2026च्या निवडणुकीत स्वतःच्या अंगलट येत आहे. गेम होतोय का हे पाहणे अतिशय थरारक असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं साताऱ्यात घडलेल्या त्या भयंकर राजकीय भूकंपामागचं आणि आमदार महेश शिंदेच्या संभाव्य बंडखोरी मागचं 100% खरं आणि पडद्यामागचं राजकारण. आता मला तुमच्याकडून तुमचे स्पष्ट आणि सडेतोड मत जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला काय वाटते? महेश शिंदेनी एकनाथ शिंदेना डावलून थेट फडणवीसांचे गोडवे गाणे योग्य आहे का? आणि भाजपने मित्रपक्षाचे आमदार फोडणे यातून महायुतीत फूट पडेल का? तुमचं जे काय रोखठोक मत असेल ते आताच्या आता खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की टाका, कारण मी स्वतः तुमची प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुम्हाला रिप्लाय देखील करतो. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक देखील करा. जर तुम्हाला हे कायद्याची, रणनीतीचे आणि राजकारणाचे एकदम डीप विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला आताच्या आता एक लाईक करा तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर, आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून बातम्यांच्या पलीकडे राजकारणात नेमकं काय शिस्त हे संपूर्ण महाराष्ट्राला समजेल. महाराष्ट्राच्या राजकारणातील असेच आतले एकदम खरे आणि ट्रेडिंग व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच्या आता सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया उद्या अशाच एका नवीन राजकीय बातमीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.